नागपूरमध्ये नंदनवन पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात मोठी कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे। या आरोपींकडून चोरी केलेला मुद्देमाल आणि वाहन असा एकूण लाखोंचा मुद्देमाल जप्त केलाय। नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनेचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले। फिर्यादी विपिन अनिलराव बंडीवार हे एका खासगी कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत असून केडीके टी पॉइंट येथील उड्डाणपुलाच्या कामावर देखरेख करत होते। 30 मार्च रोजी पहाटे त्यांनी साइडवरील लोखंडी कंटेनरची पाहणी केली असता त्यामधील वेल्डिंग मशीन, कटर मशीन, केबल्स आणि इतर साहित्य अशा एकूण 95,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे आढळून आले। या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान तपास सुरू असताना पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना केडीके टी पॉइंट जवळील मोकळ्या मैदानात 3 संशयित व्यक्ती फिरताना आढळल्या। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सय्यद साहिल, सय्यद जलाल, साहिल अली, मुश्ताक अली उर्फ गुज्जर आणि शहबाज खान, शेर खान अशी आहेत। या आरोपींनी केवळ कंटेनर मधील साहित्यच नव्हे तर श्रीकृष्णनगर चौक परिसरातील एक ऍक्टिवा दुचाकीही चोरी केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी आरोपींकडून एकूण 1,09,300 रुपयांचा मुद्देमाल आणि वाहन जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस स्टेशन नंदनवन या ठिकाणी 144/2026 कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल होता। त्यामध्ये केडीके टी पॉइंट येथील जे कंटेनर आहे, जे काम चालू आहे रस्त्याचं वगैरे, त्या ठिकाणचं त्यांचं जे मटेरियल आहे ते मटेरियल चोरीस गेल्याबाबतची फिर्याद या ठिकाणी दाखल होती। सदर गुन्ह्याचा तपास करताना या गुन्ह्यामध्ये सय्यद साहिल, सय्यद जलाल, साहिल अली, मुश्ताक अली आणि शहबाज खान, शेर खान यांनी सदरचा गुन्हा केल्याचं निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे आणि सदर गुन्ह्यातील गेल्या मालापैकी 95,180चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसं त्यांच्याकडून एक पांढऱ्या रंगाची होंडा ॲक्टिवा 6G मोपेड करार MG 40 CE 174 पण जप्त करण्यात आलेली आहे। त्यामध्ये टोटल 95,150 आणि गाडी आहे, ती गाडी जप्त करण्यात आली। सदरचं जी आहे PSI राऊत आणि त्यांची जी DB टीम आहे तसेच PSI काईट यांनी यामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे। नंदनवन पोलिसांच्या सतर्कतेमुळे 2 गुन्ह्याचा उलगडा झाला असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत।